संपूर्ण वर्षामध्ये फक्त एक दिवस असा असतो ज्या दिवशी आपण यमदीपदान करत असतो। तर बघा, दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण। दिवाळीचा सण हा अश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीय पर्यंत 5 दिवस साजरा करतात। त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे 5 वेगवेगळे सण आपण साजरे करत असतो। तर याच वेळेस आपण धनत्रयोदशी पासून आपल्या दिवाळीची सुरुवात होत असते। धनत्रयोदशी हा आपला पहिला सण असतो। तर धनत्रयोदशीला आपण ज्याप्रमाणे धन्वंतरी देवतेची पूजा मांडणी करतो, तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचे असते। म्हणजेच या दिवशी यमराजाला आपल्याला दिवादान करायचा असतो। यमराजांची पूजा आपल्याला करायची असते, त्यासाठी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो। दिवाळीच्या कालावधीमध्ये धनत्रयोदशीला यमदीपदान करणे हे अतिशय महत्त्वाचे असे मानले जाते। तर बघा, यमदीपदान करण्यासाठी आपल्याला तुम्ही 13 दिवे सुद्धा घेऊ शकता मातीचे, किंवा मग त्याऐवजी अशा प्रकारे तुम्ही एक दिवा सुद्धा घेऊ शकता। तर आपण एक दिवा सुद्धा यमदीपदान करण्यासाठी प्रज्वलित करण्यासाठी घेऊ शकतो, किंवा मग कणकेचेच आपण 13 दिवे सुद्धा तयार करू शकतो, किंवा मातीचे सुद्धा 13 दिवे तुम्ही घेतले तरी देखील चालेल। तर मी इथे कणकेचाच दिवा एक बनवून घेतलेला आहे। हा दिवा आपल्याला एकमुखीच बनवायचा आहे। अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो। यमदीपदान आपल्याला करायचे असते। यमराज म्हणजे मृत्यूची देवता। यांना एखाद्या निर्धारित वेळी एखाद्या व्यक्तीचे प्राण काढून घेण्याची काम दिले जाते। मृत्यूपासून कधीही सुटू शकत नाही। तर अशाच प्रकारे अकाली मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान म्हणजेच यमाची पूजा ही करायची आहे। यमांना आपल्याला दीपदान जे आहे ते करायचे आहे। तर बघा, या दिवशी आपल्याला संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर आता इथे मी कणकेचे एक दिवा बनवून घेतलेला आहे। तर बघा, या दिवशी यमदीपदान कसे करावे, यमराजासाठी दीपदान कसे करावे याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। त्यासोबतच यामागील कथा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील। तर बघा, मी इथे कणकेचा दिवा बनवून घेतलेला आहे। तर बघा, मी इथे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतलेला आहे। त्यासोबतच गव्हाच्याच पिठाचे हे 2 मुटके तयार करून घेतलेले आहेत। आणि याच्यामध्ये आपल्याला एकदम किंचित थोडीच हळद टाकायची आहे। याऐवजी आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे नाही, अजिबात याच्यामध्ये आपण मीठ टाकायचे नाही, फक्त किंचित हळद आपण टाकून घ्यायची आहे। आणि त्यानंतर छान असा एकमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे। तर बघा, बऱ्याच ठिकाणी चौमुखी सुद्धा दिवा प्रज्वलित केला जातो। तर मी एकमुखीच केलेला आहे। तुमच्याकडे चौमुखी दिवा प्रज्वलित करत असतील तर तुम्ही तसा सुद्धा केला तरी देखील चालेल। त्यानंतर मी 2 वाती घेतलेल्या आहेत, त्यांच्या मिळून एकच वात मी तयार केलेली आहे आणि ती दिव्यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर बघा, याऐवजी तुम्ही छोटा साधा दिवा जरी बनवला तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही। शेवटी यमदीपदान करणं आपल्याला महत्त्वाचं आहे। मग आपण साधा छोटा दिवा जरी बनवला तरी देखील चालेल, किंवा अशा प्रकारे मोठा जरी बनवला तरी देखील चालेल। यानंतर हा दिवा आपल्याला प्रदोष काळात संध्याकाळीच प्रज्वलित करायचा आहे। आता चौमुखी दिवा म्हणजे 4ही दिशांना दिव्याचं तोंड जे आहे ते केलं जातं। अशामुळे 4ही दिशांना दिव्याची जी वात आहे ती प्रज्वलित केल्या जाते, त्यामुळे चौमुखी दिवा हा प्रज्वलित केला जात असतो। बघा, मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहे। तर यामुळेच त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेकडे हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा असतो। तर बघा, अशा प्रकारेच कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे। तुम्ही एकमुखी बनवू शकता किंवा 4मुखी सुद्धा बनवू शकता। आणि त्यानंतर त्याची वात दक्षिण दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला तो दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे। तर बघा, या वर्षीची धनत्रयोदशी जी आहे ती 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी धनत्रयोदशी ही आलेली आहे। तर धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया। धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5:35 ते रात्री 8:45 आहे। तर या वेळेमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा मांडणी करायची आहे आणि धन्वंतरी देवतेंना आपण नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचे आहे। त्यांची पंचोपचार आपण पूजा करायची आहे। यासोबतच जे यमदीपदान आपण करणार आहोत तर ते संध्याकाळी 7 वाजून ते रात्री 9:30
9:35 या वेळापर्यंत असणार आहे. तर 7 ते 9:30 म्हणजे 9:35 या वेळामध्ये आपण यमदीपदान जे आहे तर ते करायचे आहे. तर बघा, सर्वात आधी मी इथे दिवा प्रज्वलित करून घेण्यासाठी खाली थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहे. त्या तांदळावरती हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. तर बघा, दिवा थोडा बाजूला करून घेते आणि तांदळावरती हळदी, कुंकू आपल्याला वाहायचं आहे. त्यानंतर दिवा आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही 2 जोडविड्यांची पाने सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा वाहून त्यावरती सुद्धा आपण दिवा ठेवू शकतो. तर बघा, अशा प्रकारचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही जर 13 दिवे घेत असाल तर 13 दिव्यांमध्ये सुद्धा आपल्याला जोडवातीच घ्यायचा आहे. एक वाती घेऊ नका, कारण आपण हा शुभविधी आहे तर याच्यामध्ये आपल्याला 2 जोडवातीच आपल्याला घ्यायच्या आहे. आणि जर तुम्ही एक दिवा बनवत असाल कणकेचा, तो एकमुखी असेल किंवा चौमुखी असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला 2च वाती ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे. 2 वाती मिळून एक वात आपल्याला तयार करून अशा प्रकारे दिव्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा, हा जो दिवा आपण बनवून घेतो तर ज्यावेळेस आपण धन्वंतरी देवतांची पूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या समोर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा नाही. दिवा फक्त आपल्याला एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्हाला तो पूजेसमोर तसाच ठेवायचा आहे, त्याला प्रज्वलित करायचं नाही. आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री दीपदेवताभ्य नमः, ओम श्री दीपदेवताभ्य नमः. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू अर्पण करत असताना आपल्याला हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. तर बघा, मी इथे दिव्याला हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर अक्षदा सुद्धा वाहून घ्यायचे आहेत. सोबत एक फूल सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. मी इथे फूल घेते आणि यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला घरात प्रज्वलित करायचा नाही. आपण काय करायचं, घराच्या बाहेर जायचं आणि आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या ठिकाणी आपण हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. तर बघ, त्याच ठिकाणी आता बऱ्याच महिला ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतील तर अशा वेळी काय करायचं, आपल्याला अंगण नसतं किंवा मग छोटंसं असतं, त्यामुळे आपण हा दिवा जो आहे तो तिथे ठेवू शकत नाही. मग अशा वेळी आपण जो आपला पार्किंग एरिया असतो तिथे जायचं. तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता. तिथे एखाद्या कोपऱ्यात किंवा ज्या ठिकाणी जी दक्षिण दिशा असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचा आहे, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही, कोणाच्या चालण्याच्या मध्ये आपला दिवा जो आहे तो येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला दिव्याची वात ही दक्षिण दिशेला करून दिवा जो आहे तो पार्किंग एरियामध्ये किंवा जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे तुम्ही हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. पण लक्षात असू द्या की दिव्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेलाच करायची आहे आणि दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करूनच लावायचा आहे. त्याप्रमाणे बघा, ज्या ठिकाणी तुम्ही दिवा प्रज्वलित करत असाल, तुमचं जर अंगण असेल, तुम्ही अंगणात दिवा प्रज्वलित करत असाल तर तिथे आपण ज्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करत असू ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या जागेवरती थोडं पाणी शिंपडायचं आहे. स्वच्छ ती जागा पुसून घ्या. त्यानंतर त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे हा दिवा आपण त्या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपण त्या ठिकाणी ठेवायचा आहे, जेणेकरून दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला येईल. अशा प्रकारे आपण दिवा त्या जागेवर किंवा तुम्ही जिथे कुठे लावत असाल त्या ठिकाणी आपण ठेवून घ्यायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून त्यानंतर दिवा जो आहे तो आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर ओम श्री दीपदेवताय नमः, ओम श्री दीपदेवताय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आता ज्या वेळेस आपण हा विधी करत असतो, घरातील जी महिला हा विधी करत असेल त्यावेळेस आपल्या घरात जेवढे सदस्य असतील त्या सर्वांनी एकत्रित यायचं आहे आणि एकत्रित येऊन या दिव्याकडे प्रार्थना आपल्याला करायची आहे, नमस्कार आपल्याला करायचा आहे. सर्वांनी मिळून हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. ओम श्री दीपदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी मिळून म्हणायचा आहे. यमराजाची, यमधर्माची प्रार्थना आपल्याला करायची आहे. साध्या भोळ्या मनात आपल्याला म्हणायचं आहे, हे यमराजा, आम्ही सहकुटुंब सहपरिवार यमदीपदान करत आहोत. माझं, माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारच्या संकटांपासून, अकाली मृत्यूपासून, अपघाती मृत्यूपासून सदैव रक्षण कर. त्यांना दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना आपल्याला यमराजाकडे करायची आहे. आणि अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, अशा प्रकारचा जो दिवा आहे तो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजासाठी
लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। या दिवशी कणकेचा एक दिवा आपल्याला बनवायचा आहे किंवा तुम्ही मातीचा जरी घेतला तरी देखील मातीचे 13 दिवे आपल्याला घ्यायचे आहे आणि 13 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे किंवा मग आपण एक कणकेचा दिवा सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे। आणि एकमुखी हा दिवा बनवायचा आहे किंवा मग तुम्ही चौमुखी सुद्धा बनवला तरी देखील चालेल। त्यानंतर दिवा हा आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा आहे। परत एकदा सांगते, दिवा आपल्याला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचा आहे। दिवा हा आपल्याला दक्षिण दिशेला लावून दिव्याची ज्योत जी आहे ती दक्षिणेकडेच असायला हवी अशा प्रकारे आपल्याला दिवा जो आहे तो लावायची आहे आणि त्याची वात आपल्याला दक्षिणेकडेच करायची आहे। त्यानंतर दिवा आपल्याला पेटवून घ्यायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून आणि हात जोडून आपल्याला यमराजांना प्रार्थना करायची आहे। त्यासोबतच आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तर आता मंत्र कोणता म्हणायचा हे आपण जाणून घेऊया। तर बघा, आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, मृत्यूंना दंडपाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियतामम। हा जो मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला पठण करायचं आहे आणि हा मंत्र म्हणून आपण यमराजांना दीपदान जे आहे तर ते यमदीपदान करायचं आहे। आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे। बघा, दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते, यमराजाची मानली जाते, त्यामुळे इतर कुठल्याही दिवशी आपण दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेकडे तोंड करून करीत नाही किंवा दिवा सुद्धा आपण दक्षिणेकडे लावत नाही। फक्त वर्षातून हा एकच दिवस असा असतो की या दिवशी आपण यमराजांची पूजा करतो, त्यांच्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करत असतो। तर आपल्याला दक्षिणेकडेच दिव्याची वात करून दिव्याची ज्योत करून दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। बघा, यमधर्मराज ही मृत्यूची देवता आहे। या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो, त्यामुळे आपण या दिवशी हे दीपदान जे आहे ते करायचं आहे। यमराजासाठी आपण दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। याला काही फार वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात आपला दिवा सुद्धा बनवून होतो आणि दिवा लावून सुद्धा होतो। तर याऐवजी आपल्याला याच्यामध्ये बघा, तुम्ही तेल कुठलंही वापरू शकता, तिळाचं वापरा, मोहरीचं वापरा, कुठलंही तेल आपण या दिव्यामध्ये घालू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि यासोबतच यामागे काही कथा आहे तर ती सुद्धा आपण जाणून घेऊया। बघा, थोडक्यात आपण कथा जाणून घेऊया। तर कथा अशी आहे, एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले आहेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हालाही दुःख झाले? थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले, आठवतो, असा एक प्रसंग आम्हाला आठवतो। धर्मराज म्हणाले, सांग बरं। दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले। एवढं दुःख होण्याचं कारण, महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसापूर्वी झाला होता। सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंद होता, पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साजशृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली। नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले। तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले। हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले, त्यांच्याही डोळ्यात पाणी आले। तोच दूत पुढे म्हणाला, महाराज, कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ देऊ नये, असे काहीतरी करा। विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही। तेव्हापासून ही प्रथा पडली आहे, अशी मान्यता आहे। तर बघा, अशी ही थोडक्यात कथा आहे यमदीपदानाबद्दल। तर अशाच प्रकारे आपण दिवा जो आहे तो धनत्रयोदशीच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे। यमदीपदान जे आहे ते आपण करायचं आहे। तर बघा, यमदीपदानाबद्दल अगदी थोडक्यात माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती। तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। येणारी दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।